आळ्यांचं स्टेटस कोणत्या सिच्युएशनला काही आळ्या बेडच्या खाली पडून कोण मरू राहिल्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमान. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय शेतीमध्ये रेशीम उद्योग. बरेच दिवस झाले मी तुम्हाला आपल्या आळ्यांचं स्टेटस दाखवलं नाही. याचे कारण लय मोठे. त्यातलं एक कारण म्हटलं तर जगन्नाथपुरी आहे, त्याच्यामुळे थोडा आवाज पण खराब येतो कारण की आवाज बिघडला होता. आता जस्ट मी तिकडनं चालू बरं जगन्नाथपुरी. आता तुम्ही वातावरण बघू शकता, एवढं हवा सुटलेली आणि पावसाचं ढगाचं वातावरण झालेलं आहे. तर ह्या टायमिंगला आपण जिकडनं हवा येते तिकडचे सगळे पडदे खाली टाकून देतोय बरं, म्हणजे शेडमध्ये जास्त हवा येणार नाही म्हणून. आता आजच्यानं जरी म्हटलं तर चौथं मोड उठून आपल्या 12 फिल्डिंग आपल्यात झालेलं आहे. म्हणजे आज रात्री 12 फिडिंग पडणार आहे. आळ्याचं सॅम्पल जर तुम्ही बघितलं तर बघू शकता किती प्रकारे नित्तळ झालेले आहे. आणि त्यामधलं हिरवं नेमकं नित्तळ वगैरे कसं असतं याचं मी तुम्हाला पूर्णपणे सगळं सांगितलेलं आहे, त्यात काही विषय नाही. आता तुम्ही आपल्या आळ्याची साईज बघू शकता बरं. जसं की रेग्युलर मध्ये असतं ना, चौथा मूड उठल्यानंतर 12 फिडिंग होतं ना, त्याच्या एक कम्पेअर जरी म्हटलं तर आळ्यांची साईज लई लहान आहे. आता याचं कारण आहे बाहेरचं ऊन, आणि बाहेरच्या उन्हामुळे झालेले आपल्या आळ्यांना, नॉर्मल आळ्यांना ग्लॅसरी, म्हणजे आळ्या मरत असतात त्या ग्लॅसरीमुळे. काऊन का शेड मधलं टेम्परेचर मेंटेन नाही. आता आपण 30 मध्ये कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, पण आपण जास्त खर्च वगैरे कूलर बिलर काही लावलेलं नाही. आपलं जेवढं होतं तेवढंच आपण त्याच्यामध्येच करतोय बॅची पूर्ण. त्यानंतर सगळा जेवढा पाला आहे सगळा डोक्यावरती घेऊन सगळा शेड मध्ये टाकला, आणि आता सगळा शेड मधला पाला आपल्याला सगळ्या आळ्यावरती टाकून द्यायचा आहे. आणि तुम्ही टेम्परेचर बघू शकता 30 डिग्री सेल्सिअस. याच टेम्परेचरनं लय मोठ्या आळ्यावरती खेळ होत असतो, ते आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं. आता जास्त काही होणार नाही बरं, इफेक्ट ग्लॅसरीना जास्त काही ॲव्हरेजवर होणार नाही. मी तुम्हाला आता दररोज अपडेट देईल. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, त्याचं मी सोल्युशन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगाल. आणि हा फॉलो करून घ्या.